तर महत्त्वाची बातमी, पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांची कॉलर पकडल्याचा आरोप केला जातोय। पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा हा राडा पाहायला मिळतोय। पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। भाजप कार्यकर्त्याने पोलिसांची कॉलर पकडल्याचा आरोप या ठिकाणी होतोय। तर पोलीस या कार्यकर्त्याला इथून बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत आणि या कार्यकर्त्याला चांगलाच चोप सुद्धा पोलिसांकडून दिला जातोय। तर पोलिसांची कॉलर पकडल्याचा आरोप या कार्यकर्त्यावर होतोय। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यकर्त्याला पकडून जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो, मी नाव घेत नाही। त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलं। आज जिल्ह्यामध्ये वन साईड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे। जवळजवळ 30पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत। माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल। BJP देखील आमच्यासोबत असेल। आणि आज UBTचं जे पानिपत झालं आहे त्यांचे 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। आणि ज्यांनी